नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, खरं तर प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या शरीराची आवश्यकता ही वेगवेगळी असते आणि ती जर का आपण पूर्ण केली तर आपण एक सशक्त आणि दीर्घ आयुष्य जगू शकतो. पण मग ती आवश्यकता कशी ओळखायची, ती कशी पूर्ण करायची आणि आपल्या त्वचेची आणि पर्यायाने आपली काळजी कशी घ्यायची या सगळ्याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. आणि आज याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशी तज्ज्ञ व्यक्ती आज इथे आपण आमंत्रित केली आहे. आज आपल्याबरोबर आहेत आयुर्वेदाचार्य, नाडीतज्ञ डॉक्टर वैद्य हरीश पाटणकर. नमस्कार हरीशजी. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. वैद्य हरीश पाटणकर हे आरोग्यवर्धिनी चिकित्सालय पुणे, त्याचबरोबर रशिया येथील मानद चिकित्सक व नाडीतज्ञ केशायुर्वेद या भारतातील प्रथम आयुर्वेदिक हेअर टेस्टिंग लॅबचे निर्माते आहेत. वैद्य खडीवाले संस्थाद्वारे देण्यात येणाऱ्या पूज्य पादाचार्य रचनात्मक पुरस्काराचे मानकरी आहेत. तसेच स्वदेशी भारत या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अनेक वृत्तपत्र आणि लेखांमध्ये ते आपले लेख लिहित असतात. आज आपण त्यांच्याकडून उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी, कशा पद्धतीने आपल्या त्वचेचं संरक्षण केलं पाहिजे याविषयी अधिक जाणून घेऊयात. परंतु कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न आपल्या विषयाला अनुसरून विचारावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून आपल्या तज्ज्ञांकडून आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करून घेता येईल. चला तर आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा. आणि आपल्याबरोबर आहेत वैद्य हरीश पाटणकर. सर, पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद मॅडम. खरं तर आयुर्वेदामध्ये उन्हाळा हा काळ नेमका कोणत्या महिन्यांमध्ये आपण वर्णन करू शकतो? कारण आता असं झालंय की ऋतुचक्र इतकं बिघडलंय की ऋतू कोणत्या कोणत्या महिन्यानुसार येणंच बदलत चाललंय. मग आपण कसं ओळखायचं की हा उन्हाळ्याचा हा ऋतू आहे, किंवा आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय? ऊन वाढणं हा जो भाग आहे, म्हणजे साधारण भारत आणि आपण समशीतोष्ण भागाचा विचार केला तर ऑक्टोबर हीट पासूनच आपल्याकडे, म्हणजे हिवाळा सुरू झालाच की पहिली हीट जाणवायला सुरुवात होते आणि उन्हाळा आला की काय असं जणू ऑक्टोबरमध्येच आपल्याला वाटायला लागतं. पण तिथून पुढे ही उष्णता हळूहळू वाढू लागते आणि मग सकाळी आणि संध्याकाळी थंड वाटणं आणि दुपारी फार ऊन वाटणं असं आपल्याकडे होतं. आणि मग त्याच्यानंतर ते 4 महिने संपले की साधारण मग फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 4 महिने आणखीन कडाक्याचे आपल्याकडे ऊन पडतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने उन्हाचा त्रास, उन्हाची जी लाही लाही होणं आपण म्हणतो ती इथे जाणवायला लागते. अगदी खरं. पण मग ह्या उन्हाळ्याच्या लाही लाही होणं जे असतं त्याच्यामध्ये असं होतं की एक तर प्रखर ऊन, त्याच्यामधून पाण्याचं प्रमाण जर कमी असेल तर डिहायड्रेशन वगैरे होतं. मग असं काही आहे का की उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्याचं प्रमाण काय असलं पाहिजे? नक्कीच आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी किती प्यावं हा एक साधा नियम प्रत्येक जण विचारत असतो. आणि मग तुम्ही आजकाल सगळीकडे बघताय की वेगवेगळे मेसेजेस फिरत असतात की 2 लिटर पाणी कमीत कमी झालं पाहिजे, 3 लिटर पाणी झालं पाहिजे, 5 लिटर. हा, प्रत्येक भारतामध्ये सगळ्यात मोफत काय मिळत असेल तर तो सल्ला. आणि तो त्या सल्ल्यामुळे सर्वांचं आरोग्य बिघडू लागलंय असं मला कधी कधी वाटतं. काही गोष्टींचे सल्ले हे जसं आपण म्हणतो की सोनार आणि कान टोचलेलं चांगलं, तसं काही गोष्टींचे सल्ले हे त्यातल्या योग्य व्यक्तीकडून घेतलेले नेहमी चांगले असतात. तर प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. उदाहरणार्थ एखाद्याची कफ प्रकृती असेल, बैठा व्यवसाय असेल, एसी मध्ये काम असेल तर त्याला पर्यायाने पाण्याची आवश्यकता कमी असणार आहे. पण तेच वात प्रकृतीचा व्यक्ती असेल, उन्हामध्ये काम असेल, सतत फिरता व्यवसाय असेल तर त्याला पर्यायाने जास्त पाणी लागणार आहे. तर साधा नियम अगदी सांगायचं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो की माणसाने प्रथम प्राण्यासारखं वागायला सुरुवात केली पाहिजे. त्याला तहान लागल्यानंतर तो पाणवठ्यावरती जातो आणि पाणी पित असतो. तर आपण सुद्धा असंच केलं पाहिजे की जेव्हा आपल्याला तहान लागेल तेव्हा आपण पाणी पिलं पाहिजे. गरज नसताना, शरीराची मागणी नसताना आपण सतत पाणी पित राहिलो तर मग अग्निमांद्य होतं. आणि रोगा सर्वेपी मंद्यग्नो या आयुर्वेदाच्या सूत्रानुसार सगळे आजार हे जास्त पाणी पिल्यामुळे अग्निमांद्य होऊन त्याच्यातून तयार होतात. असं म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे की पाणी किती प्यावं. अगदी खरं. त्याच्यावर आपण अधिक अजून चर्चा करायचीच आहे. एक फोन घेऊया आपण. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत.
हा. पहिला प्रश्न असा मला विचारायचा आहे की उन्हाळ्यामध्ये अंगदुखी, सांधेदुखी हे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी. दुसरा छान. प्रश्न असा आहे की नैसर्गिकतः उन्हाळ्यामध्ये शीतपेय पिण्याचं प्रमाण वाढते किंवा थंड पाणी फ्रीज मधलं पिणं. बरोबर. तर या बाबतीत शरबत तुम्ही सुचवा की ज्या योगे उन्हाळ्यात कसंही होऊ शकेल. धन्यवाद. बरं, धन्यवाद रवींद्रजी. अतिशय छान असे त्यांनी प्रश्न नक्कीच. विचारलेले आहेत, 3 प्रश्न, की उन्हाळा आपण सुसह्य करण्यासाठी जे काही बरोबर. छोटे मोठे उपाय असतात, हो, तुमच्याकडून हो, आम्हाला बऱ्याच गोष्टी आज जाणून घ्यायच्या आहेत. नक्की. पण त्यांचा जो पहिला प्रश्न होता की उन्हाळ्यामध्ये अंगदुखी होते, हम्म. तर काय करता येईल, त्याच्यावर काही उपाय आहे का? बेसिकली उन्हाळ्यामध्ये अंगदुखी का होते हे आपण थोडक्यात समजून घेतलं पाहिजे. ऊन जास्त वाढत गेलं की आपल्या शरीरातलं जे पाणी आहे ते सुद्धा कमी होऊ लागतं आणि जिथे क्षय व्हायला सुरुवात होणार आहे तिथे वात प्रकोप व्हायला सुरुवात होणार आहे. वात वाढू लागला की तो वात सांध्यांच्या ठिकाणी राहायला लागतो आणि मग सांधेदुखी जाणवायला लागते. तुम्हाला जाणवेल की हिवाळ्यामध्ये तेवढ्याच पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला थकवा जाणवत नाही, पण तेवढ्याच पायऱ्या आपण उन्हाळ्यामध्ये चढल्यानंतर थकवा जास्त जाणवतो आणि गुडघेदुखी, सांधेदुखी सुद्धा आपल्या मागे लागते. तर त्याच्यासाठी शरीरातला स्नेहांश टिकून राहणं फार गरजेचं आहे आणि मग तो स्नेहांश टिकण्यासाठी आपण स्निग्ध पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. म्हणजे रोज आहारामध्ये कमीत कमी 1 चमचा तूप आपण उन्हाळ्याच्या काळामध्ये रोज सेवन केलं पाहिजे. पायांना, गुडघ्यांना, ज्या ज्या सांध्यांच्या ठिकाणी आपल्याला वेदना जास्त जाणवत आहेत त्या वेदना कमी करण्यासाठी साधं तीळ तेल आपण रोज त्या गुडघ्यांना चोळून लावलं पाहिजे. म्हणजे जेवढी स्निग्धता आपल्याला मेंटेन करता येईल तेवढी स्निग्धता आपण मेंटेन केली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक सुंदर प्रश्न दुसरा विचारला होता की वेगवेगळी सरबत किंवा काही पानक आपल्याला या म्हणजे उन्हामध्ये, उन्हाळ्यामुळे काय होतं की आपल्याला तहान खूप तहान लागते खूप आणि लागते. ती शमवण्यासाठी मग आपण फ्रीज मधलं थंड पाणी किंवा पाणी शीतपेय पितो. पितो, मग त्याचा बरोबर. समतोल कसा साधायचा किंवा ते चांगलं आहे का? खरं तर फ्रीज मधलं पाणी काढून पिणं हे कसंच चांगलं असू शकत नाही. कारण काय होतं, ते जास्त उष्ण पडतं आपल्या शरीराला. कारण आपल्या शरीरामध्ये एक नॉर्मल पीएच मेंटेन केला जातो असं तुम्ही ऐकलं असेल. आयुर्वेदीय भाषेत म्हणायचं गेलं तर आपल्या पोटामध्ये एक जाठर अग्नी बसलेला आहे. मग जो अग्नी आहे त्याच्यावरती जर आपण एवढं थंड फ्रीज मधलं काढलेलं पाणी आपण ओतलं तर तो अग्नी विझणार आहे. किंबहुना त्या आलेल्या पाण्याला पचवण्यासाठी पुन्हा अग्नीला प्रज्वलित करून, म्हणजे जास्त ऍसिड सिक्रिशन तिथं होणार आहे आणि ऍसिडिटी वाढणार आहे. म्हणजे जेवढं जास्त आपण थंड पाणी पिणार तेवढी जास्त आपली ऍसिडिटी वाढणार. म्हणजे हे उलटं गणित आहे. सगळी शीतपेय जर तुम्ही बघितली तर शीतपेयांमध्ये साखर जास्त टाकली जाते. ते शीतपेय साठवून ठेवण्यासाठी म्हणा किंवा प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्याच्यामध्ये शुगर कंटेंट जास्त असतो. जेवढी जास्त शुगर एखाद्या गोष्टीमध्ये असणार तेवढी जास्त त्याच्यात कॅलरीज म्हणजे उष्णता असणार आहेत आणि त्या उष्णता अजून आपल्या शरीराची उष्णता वाढवतात. मग आईस्क्रीम किंवा हे सुद्धा पदार्थ, त्याच्यामध्ये सुद्धा आता 2 पदार्थ आहेत. म्हणजे तुम्ही डेझर्ट खाताय की आईस्क्रीम खाताय. आजकाल डेझर्ट सगळे वनस्पती तुपापासून बनवले जातात, हे दुधापासून बनवले जात नाहीत. त्यामुळे आपण जी आईस्क्रीम खातोय ती वाचून बघा की त्याच्यावरती नक्की काय लिहिलेलं आहे. त्याच्यावरती जर डेझर्ट लिहिलेलं असेल तर ते वनस्पतीच्या तुपापासून बनवलेलं असतं आणि त्याच्यामुळे आपली उष्णता शरीरातली अजून जास्त वाढते. तर अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. काही लोक म्हणतात की मग आम्ही कोमट पाणी पितोय किंवा हे, तर हे सगळं जे पाणी आहे म्हणजे साक्षात फ्रीज मधलं पाणी पिणं टाळावं. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, माठातलं पाणी आपण पिऊ शकतो. अगदी खरं. आणि त्या माठामध्ये पूर्वीच्या काळी तुम्ही पाहिलं असेल वाळा टाकला जातो. ओके, म्हणजे मी खास तुम्हाला दाखवायला इथे 2 वाळ्याच्या गड्ड्याही आणलेल्या आहेत. सहज कुठेही उपलब्ध असणाऱ्या अशा या वाळ्याच्या गड्ड्या म्हणजे अगदी 2 रुपयापासून 5 रुपयापासून या मिळतात. शेतकऱ्याला त्याचे 2 रुपयेही मिळतात. आणि पूर्वीच्या काळी माठामध्ये या 2 वाळ्याच्या गड्ड्या टाकल्या जायच्या आणि त्याने थंड झालेलं पाणी दिवसभर थोडं थोडं पिलं आपल्या जायचं. शरीरालाही चांगलं आणि त्या बाजारात कधीही कुठेही अवेलेबल, हो, कधीही कुठेही अवेलेबल आहे. अगदी आणि याच्यामुळे काय होतं की शरीरातली पूर्ण उष्णता लघवी वाटे निघून जाते आणि त्याचा एक सुगंध आहे की जो मनाला आल्हाददायक आहे आणि त्याने पटकन तहान भागते. एक छोटासा किस्सा मी इथं शेअर करतो. रशियामध्ये माझे एक पेशंट होते आणि त्यांना उन्हामुळे एवढा त्रास होता की त्यांचं तहानच भागत नव्हती. म्हणजे काहीही केल्या तिथे त्यांची तहान भागत नव्हती आणि त्या गोष्टीसाठी ते त्रस्त होते. अनेक डॉक्टर्स त्यांनी भेट घेतली पण त्यांचं तहान भागण्याचं प्रकरण काही कमी होत नव्हतं. मग काय करावं असा विचार मनामध्ये आला आणि त्या ठिकाणी आम्हाला काही वाळा असा उपलब्ध झाला नव्हता. मग आयुर्वेदात आणखीन एक उपचार आहे. आमच्या आजोबा पण जुन्या काळी ते वापरत होते. तर आपण जसं माठात पाणी पितो तसं खापराचा तुकडा जो आहे
तो तव्यावरती किंवा अग्नीवरती गरम करायचा, लाल बुंद होऊ द्यायचा अगदी, आणि तो लाल बुंद झालेला खापराचा तुकडा त्या माठाच्या पाण्यामध्ये टाकायचा. तर त्या खापराच्या तुकड्यामुळे त्या पाण्याला एक विशिष्ट सुगंध येतो, फार सुंदर पाणी बनतं. आणि पृथ्वी तत्व त्याच्यामध्ये येतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी पंचतत्व आपल्या शरीरामध्ये असतात. ज्यावेळी आपतत्व कमी झालेलं आहे आणि तहान भागत नाहीये त्यावेळी पृथ्वी तत्व फार मोठं कामाला येतं. आणि त्या पृथ्वी तत्वामुळे अनावश्यक हीट त्याच्यातली सगळी शोषून घेतली जाते आणि फार सुंदर पद्धतीने ती तहान भागते. आणि त्या रुग्णाला एवढा साधा सोपा उपचार दिला आपण आणि तो बरा झाला, जो इतर कोणत्याही गोष्टींमुळे झाला बरा होत नव्हता. अगदी खरं. म्हणजे जसं तुम्ही मगाशी सांगितलं की त्यांनी जसं विचारलं की जर शीतपेय पण अशी कुठली सरबत आहेत की जी आपण घरच्या घरी बनवून पिऊ शकतो, तर मला असं वाटतं त्यातला एक वाळ्याचा हा एक उपाय आपण करू शकतो. अजून कुठलं असं आहे का की घरच्या घरी ते सरबत करून आपण पिऊ शकतो? सगळ्यात सोपं आणि सर्वांच्या घरी असणारं आणखी सगळ्यात सोपं म्हणजे लिंबू. लिंबू तर आपल्याला सर्वांना माहित आहे, लिंबाचं सरबत आपण सर्वजण करत असतो. या लिंबाचा सरबत आपण रोज घेतलात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तरी सुद्धा फार चांगल्या पद्धतीने आपल्या शरीरातली उष्णता कमी होते. त्याचबरोबर तुम्हाला कोकम किंवा आमसूल अशा पद्धतीच्याही गोष्टी माहिती असतील. म्हणजे याचा सुद्धा आपण रोज सरबत जर करून पिलोत तर याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरातली उष्णता फार चांगल्या पद्धतीने कमी होते. म्हणजे हे उष्णता कमी उष्णता कमी करण्याचं आपल्या पूर्वीपासून म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये एवढा मोठा खजिना आहे आपल्याकडे. एवढंच नव्हे, आपल्याकडे प्रत्येक ऋतूनुसार म्हणजे आता उन्हाळा आहे तर उद्या बघा महाशिवरात्र आहे, बरोबर. उन्हाळा म्हटलं की त्या पद्धतीचे सण सणवार पण आपल्याकडे आहेत. त्याच पद्धतीनुसार आपण आणि मग आपल्याकडे तीच फळं मार्केटमध्ये आपण आलेली याच्याविषयी असतात. आपण बोलूया. एक फोन घेऊया आधी. नीता मोहिते आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार, नीताजी बोला. मी नीता मोहिते बोलते, पिंपरी चिंचवड पुण्याहून. प्रश्न विचारा तुमचा. हा तुमचा प्रश्न माझा विचारा. प्रश्न आहे. हा मी नीता मोहिते बोलते पुण्यावरून. मॅडम, प्रश्न तुमचा असा प्रश्न- आहे, प्रथम डॉक्टरांचं अभिनंदन, खूप चांगल्या विषयावर ते मार्गदर्शन करतायत. आणि प्रश्न माझा असा आहे की उन्हाळ्यामध्ये टाचांना भेगा पडतात. बरं, त्याच्यावर उपाय. तर यावर उपाय काय डॉक्टरांनी कृपया आम्हाला. नक्कीच नक्कीच नीताजी, टाचांवर भेगा पडल्यावर काय उपाय आहे, त्याच्यानुसार पाणी पिण्याच्याही पद्धती काय आहेत किंवा ह्या ऋतूनुसार फळं कोणती खावी, त्या सगळ्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे, जाणून घ्यायचंय. आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी एक टिप तर झालीच पाहिजे. तर आरोग्याविषयी एखादी टिप काय सांगाल आम्हाला? नक्की. आरोग्यासाठी मी एक सोपा उपाय तुम्हाला सुचवेन की या उन्हाळ्यामध्ये कमीत कमी प्रत्येकाने एक गोष्ट करावी की खाऊ की न खाऊ असं वाटलं तर न खाणंच चांगलं, आणि मलप्रवर्तनाला जाऊ की न जाऊ असं वाटलं तर जाणंच चांगलं. म्हणजे इनपुट कमी केला आपण आणि आउटपुट व्यवस्थित ठेवला तर काही त्रास होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने ही आरोग्याची टीप आपण अवलंब करून आपला उन्हाळा सुसह्य आणि छान करू शकतो. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी नीता मोहिते यांनी आपल्याला फोन केला पुण्यावरून आणि त्यांनी विचारलेलं की पायांना भेगा पडतात, तर त्याच्यासाठी काही उपाय आहे का? नक्की. पायांना भेगा पडतात ना, त्याच्यासाठी आजकाल आपण एवढे मोठमोठे उपचार करतो, पण आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्ट जाणवत नाही. ओके. आणि पूर्वी आपल्या आजीबाईच्या बटव्यामध्ये फार सुंदर औषध आहे. आमच्या आजी पूर्वी काय करायच्या की आम्ही लहानपणी इकडे इकडे फिरायचो आणि मोह शोधत आम्ही जायचो आणि मग मधाची पोळी आम्हाला वेगवेगळी मिळायची, त्यातलं मध आम्ही खाऊन घ्यायचो. पण आजी जाताना एक सक्त नियम असायचा की मध काय काढायचंय तो काढा, ते पोळं मला आणून द्या. ते रिकामं पोळं. तर आम्हाला समजायचं नाही की रिकामं पोळं ते कशासाठी आम्हाला मागता येतंय. आणि मग तेव्हा लहान होतो, काही जाणवलं नाही. पण आता आयुर्वेदात झाल्यानंतर त्या रिकाम्या पोळ्याचं महत्व समजलं, तर त्या रिकाम्या पोळ्यातून ते मेन काढत होत्या. ओके. ते कढवलं की त्याचं एक मेन बनतं, त्याला नॅचरल हनी वॅक्स असंही आजकाल म्हटलं जातं. आणि ती नॅचरल हनी वॅक्स म्हणजे ते जे मेन आहे ते मेन आपण पायाच्या टाचांना लावलं पाहिजे. ते मेन जर पायाच्या टाचांना लावलं, ओठांना लावलं तर बिलकुलही आपले पाय फुटत नाहीत, ओठ फुटत नाहीत. निसर्गातल्या छान किमया आहेत. म्हणजे पूर्वी कुंकू सुद्धा लावताना ते मेन लावलं जायचं, एवढा त्याचा चांगला छान फायदा आहे. त्याचबरोबर अजून एक गंमत आहे माझ्याकडे छोटीशी, ते म्हणजे ही आहे काशाची वाटी. ओके. बऱ्याचदा आपण या काशाचे गुणधर्म ऐकले असतील, तर या काशाच्या वाटेने सुद्धा अगदी आपण तळहात तळपाय यांना चांगल्या पद्धतीने घरचं तूप आपण लावलं किंवा अगदी मार्केटमध्ये शतधौत घृत म्हणून पण मिळतं, ते तूप आपण लावलं किंवा अगदी मेन सुद्धा आपण लावलं तरी सुद्धा या तिन्ही गोष्टींनी या पायाच्या टाचा
पूर्णपणे बऱ्या होतात. म्हणजे त्याच्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. वा. लोक फक्त म्हणतात की आम्ही आठवडाभर लावलं काही बरं झालं नाहीये. तर हा, म्हणजे कारण असं काही काय? काळ आहे का त्याचा हा, की तर त्याच्यामध्ये छोटीशी गंमत अशी आहे की समजा आता एखादी इथं इमारत आहे आणि ती इमारतीने पेट घेतलेला आहे आणि सगळे बंगले त्याच्यातले जळायला लागलेले आहेत, तर तुम्ही किती पाणी ओताल त्याच्यावरती? पूर्ण आग विझेपर्यंत. हो. हा एवढा साधा नियम आहे. हे पायाच्या जर त्या भेगा पडलेल्या आहेत, हा. तिथं वृक्षता वाढलेली आहे हा. आणि आपल्याला तूप टाकून तिथं स्निग्धता वाढवायची आहे, तर किती तूप टाकलं पाहिजे? म्हणजे पूर्ण भेगा जाईपर्यंत. अरे वा, जाईपर्यंत. खूप छान. आयुर्वेदोपदेशेषु विधेय परमादरा या सूत्रांवरती पूर्णपणे 100% विश्वास ठेवला पाहिजे. आयुर्वेदावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि ते पूर्ण बरे होईपर्यंत ते वापरलं अगदी पाहिजे. खरं. म्हणजे जर आपल्याला आता उपाय आहे, घरगुती उपाय आहे, तर अगदी तात्पुरता किंवा 2 दिवस न करता ती जखम किंवा ते पूर्ण बरं होईपर्यंत होईपर्यंत करणं तो केला खूप पाहिजे. महत्वाचं आहे. सर, मगाशी आपण ना महत्वाच्या विषयावर बोलत होते, म्हणजे पाणी. तुम्ही सांगितलं की आपल्याला जेव्हा जेव्हा तहान लागते त्या त्या वेळेला पाणी पाणी पण पिलं बऱ्याचदा असं होतं काही व्यक्तींना तहानच लागत नाही आणि मग पाणीच प्यायलं जात नाही, मग शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं. बरोबर. त्यावर तुम्ही काय सांगाल? छान, चांगला प्रश्न आहे तुमचा. खरं तर तहान जास्त लागणं किंवा तहान न लागणं या दोन्ही पण विकृती आहेत. बरं, जास्त लागणं सुद्धा विकृती आहे. हो, त्याला आमज तृष्णा असंही मध्ये म्हटलेलं आहे. हे बऱ्याचदा बघा की आपण आईस्क्रीम किंवा श्रीखंड खाल्लो तरी आपल्याला तहान जास्त लागते. बरं. हा, कारण गोड पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला लागणारी तहान वेगळी आहे. त्या तहानेला आमज तृष्णा असं म्हटलं जातं. आणि काही जणांना तहानच लागत नाही, त्यांना भुकेची संवेदना नसते, त्यांना तहानेची संवेदना नसते, तर ही विकृती आहे. म्हणून मी म्हटलं की या गोष्टींना त्या तज्ज्ञ वैद्याकडे जाऊन त्याने तपासणी केली पाहिजे की कशामुळे आपल्याला तहान लागत नाहीये आणि आपल्या प्रकृतीनुसार पाणी आपण सेवन केलं पाहिजे. हा, म्हणजे पाणी जास्तही पिऊ नये, पाणी कमीही पिऊ नये. अगदी जेवण करताना सुद्धा जेवणापूर्वी पाणी प्यावं की जेवणानंतर पाणी प्यावं, असे भरपूर प्रश्न आणि त्याचे वेगवेगळे मेसेजेस पण तुम्हाला फिरताना दिसतील. पण खरं तर त्याचा प्राकृत विधी असा आहे की समजा मिक्सर आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला मी एखादा ज्यूस बनवायला सांगितला, तर तुम्ही तो मिक्सरचा साईज बघाल, छोटा मिक्सर आहे की मोठा आणि मिक्सर त्यात आहे, तेवढ्या प्रमाणात त्याच्यात तुम्ही फळं टाकाल, बरोबर, 2 फळं हो. 3 फळं, आणि मग नंतर पाणी किती होताल बरं? त्याच्या अंदाजानुसार. हो. तर गृहिणी हा शब्द फार वापरला जातो की उत्तम गृहिणी कोण? जी छान स्वयंपाक करते आणि गोष्टींना व्यवस्थित मॅनेज करते. म्हणजे भात बनवायचा आहे तर आज बासमती तांदूळ आणला तर वेगळं पाणी टाकाल, उद्या दुसरा तांदूळ आणला तर अजून जास्त पाणी टाकाल आणि प्रत्येक वेळी त्या महिला कमी जास्त पाणी करून परफेक्ट तो भात बनवत असतात. म्हणजे खूप सुंदर असं उदाहरण तुम्ही तर सांगितलं तीच पचनशक्ती आपल्या पोटामध्ये दडलेली आहे आणि प्रत्येकाची वेगळी असते. प्रत्येकाची वेगळी आहे ती. त्यामुळे प्रत्येकाने आज काय अन्न घेतलेलं आहे, कोरडं अन्न घेतलं तर पाणी जास्त लागेल, पातळ अन्न घेतलं तर पाणी कमी लागेल, जड अन्न घेतलं तर अजून थोडंसं पाणी त्याला जास्त लागेल ते घुसळण्यासाठी. प्रत्येकाच्या हा प्रकृतीनुसार आपल्या सगळ्यांच्या पोटामध्ये एक मोठा मॅजिक बॉक्स म्हणजे एक मिक्सर बसलेला आहे आणि त्या मिक्सरमध्ये घुसळण्यासाठी जेवढी गरज आहे तेवढं पाणी आपण पिलं गेलं पाहिजे. सर, एक पुढचा फोन घेऊया. दीप्ती नाईक आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार. बोला दीप्तीजी. हा, नमस्कार. प्रश्न विचारा. हा सर, दोघांना पण नमस्ते सर. हा, मी दीप्ती नाही बोलते. माझा असा प्रश्न होता की माझी मुलगी 8 वर्षाची आहे, तर तिच्या हातामधून खूप असं पाणी वगैरे येतं, वले होतात हात तिचे. दुसरा प्रश्न असा होता की अंगाला म्हणजे उन्हाळ्यामध्ये अंगाला खूप उष्णता होते आणि वास येतो, उग्र वास वगैरे, तर त्याकरता काय करता येईल? बरं, धन्यवाद दीप्तीजी. म्हणजे म्हणजे प्रश्न आला माझ्या लक्षात की त्यांना हातापायांना भरपूर प्रमाणात घाम सुटतो. बऱ्याच जणांची तक्रार आहे. म्हणजे माझ्याकडे 2 पेशंट असे होते की इयत्ता 10वी मध्ये पेपर लिहायला हाताखाली रुमाल ठेवून ते अक्षरशः पेपर लिहित होते. कारण तो पेन हातात पकडून पेपरवरती त्यांनी ठेवला तर अक्षरशः पूर्ण पेपर त्यांचा ओला होत होता. इतकं ते. आणि ही लोक कधी सेक हँड पण कोणाला करत नाहीत, म्हणजे फक्त नमस्कार करतात, कारण पुढच्याने हातात गेला तर तो ओला होतो. एवढं पाणी बऱ्याच जणांच्या हाताला आणि पायांना सुटतं, सॉक्स घालू शकत नाहीत, एवढं होतं. प्रथमतः हे कशामुळे होतं हेही बघितलं पाहिजे. तर बऱ्याच जणांमध्ये स्वेदवह स्रोतसाची दृष्टी असते. आपल्या शरीरामध्ये मल, मूत्र आणि स्वेद असे 3 प्रकारचे मल आहेत. ओके, मग स्वेद जास्त प्रमाणात येतोय तर आपले दोन्ही मळ राहिलेली बिघडलेली असतात आणि मग वेळी अवेळी मूत्रप्रवृत्तीला जाणं किंवा लघवी लागू
लागून सुद्धा न जाणं, ती टाळणं, या गोष्टींमुळे काय होतं की हळूहळू स्वेदवह स्रोतसाची दृष्टी होते आणि मग नंतर हातापायांना तळव्यांना घाम जास्त फुटायला लागतो, कारण दुसरा मळ शरीर वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर टाकायला सुरुवात करतं आणि त्याचा दुर्गंध पण बऱ्याच जणांना येतो. हा सुद्धा एक म्हणजे मला असं हा वाटतं एक लहान मोठा मुलांचाच नाही तर सगळ्यांचाच मोठ्यांचा प्रश्न आहे. रशियामध्ये मी असताना गंमत म्हणून पुन्हा ते आठवलं म्हणून सांगतो आम्हाला की तिथं अशाच पद्धतीचा एका व्यक्तीला त्रास होत होता आणि तो माझ्याकडे आला की तो इंडियामधला तो नॅचरल क्रिस्टल तुमच्याकडे मिळेल का, तर मला काही समजलं नाही नक्की त्याला काय म्हणायचं ते. तर तो म्हटलं की नाही, आमच्याकडे ते सगळीकडे तोच आजकाल वापरला जातो आणि असं घाम येणं, घामामुळे अंगाला वास येणं, याच्यासाठी सगळ्यात तो बेस्ट म्हणून वापरला जातो. म्हणून कुतूहलाने मी त्याला तो आणायला सांगितला, कारण मलाच माहित नव्हतं. की म्हटलं तू घेऊन ये, आणि 500 ते 1000 रुपयाला तिथे एवढीसा छोटासा तो साबण मिळतो आणि त्याचं नाव आहे नॅचरल क्रिस्टल. तर मला कुतूहल होतं की नक्की हे काय असेल, तर मी खास आज तुमच्यासाठी दाखवायला घेऊन आलेलो आहे. तुम्ही तो नॅचरल क्रिस्टल आणलेला आहे. तर नॅचरल क्रिस्टल म्हणजे काही नाहीये, साधा तुरटीचा खडा आहे आणि तो तुरटीचा एवढीसा खडा जो आजीबाईच्या बटव्यात आपल्या सर्वांच्या घरी पूर्वी असायचा, तो आता आपल्या आजीबाईच्या बटव्यातून नाहीसा झालेला आहे. पूर्वी लोक दाढी केल्यानंतर सुद्धा तुरटीचा खडा दाढीवरती फिरवत होते. तर या तुरटीच्या खड्याने, म्हणजे आता ज्यांचा प्रश्न आहे त्यांच्यासाठी त्यांचं उत्तर असेल की या तुरटीच्या खड्याने रोज त्यांना सकाळ संध्याकाळ आंघोळ करायला सांगा. काखेमध्ये, जांघेमध्ये, हातापायांवरती सगळीकडे हा तुरटीचा खडा फिरवायचा. त्याच्यामुळे अनावश्यक स्वेद हा आपल्या शरीरातला निघून जातो आणि एवढंच नव्हे तर घामाला येणारी दुर्गंधी सुद्धा या खड्यामुळे निघून जाते. तर याला नॅचरल डिओड्रंट किंवा नॅचरल डिओड्रंट क्रिस्टल असंही म्हणतात. इंग्रजांनी सांगितल्याशिवाय काही गोष्टी आपल्याला कळत नाही आणि आपल्या निसर्गात एवढं दडलेलं आहे. तरीही आपण आता मोठे मोठे उपचार आणि त्याच्या मागे फिरत असतो. ह्यांचा जो प्रश्न होता की लहान मुलं, पण आता ती मोठ्यांनाही आपण त्याच्याबद्दल उपाय तो सांगितला, पण त्याचबरोबर काय होतं की उन्हाळ्यात लहान मुलं कमी खातात, त्याच्यावरही काही म्हणजे काही कारण आहे आणि ती का कमी खातात किंवा त्यांनी खावं याच्यासाठी काही उपाय आहे का? बरोबर, चांगला प्रश्न तुमचा. खरं लहान मुलांना कसं होतं की त्यांना भूक लागलेली समजत नाही. आता आपण मोठ्या माणसांचं काही क्षणापूर्वी पाहिलं होतं की त्यांना तहान लागत नाही, तर तिथे विकृती आहे. पण लहान मुलांमध्ये हे शोधणं फार कठीण जातं की त्याला तो आजार म्हणून तो पाणी पित नाहीये का त्याला ती संवेदना सांगता येत नाहीये म्हणून पाणी पितोय. कारण लहान मुलांकडे एकच माध्यम आहे, म्हणजे 0 to 6 एज, 6 महिन्यांपर्यंतचा जो एज ग्रुप आहे साधारण, त्याच्यामध्ये की काही झालं की रडायचं, तहान लागली तरी रडायचं, भूक लागली तरी रडायचं. आणि यांच्या पाठीमागे लागून हे काही खात नाहीत. ते जेव्हा तहान लागतील तेव्हाच ते पाणी पितात, जेव्हा भूक लागेल तेव्हाच ते खातात. पण लहान मुलं जास्त डिहायड्रेट होत असतात. तर मग हे डिहायड्रेशन त्यांचं कसं टाळलं पाहिजे किंवा उन्हाळ्याच्या काळात आपण काय केलं पाहिजे, ही गोष्ट फार महत्वाची आहे. तर त्यांना सतत, म्हणजे छोटे छोटे उपचार आहेत. अगदी दूध तुम्ही घरच्या घरी थोडं थोडंसं त्यांना मधून देऊ शकता की जेणेकरून दुधाने तर्पण पण पटकन होतं, भूक पण पटकन भागते आणि तहान पण लागत नाही. ओके. किंवा हल्ली आजकाल खजूर आदी मंथ म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे खजूर आपल्या घरात सर्वांच्याच घरामध्ये असते. ती खजूरचे 2 तुकडे घ्यावेत, ते कोमट पाण्यामध्ये टाकावेत, छान ते कुटावेत छोटेसे, आणि मग ते पाणी साधारण 5 तास 6 तास तसंच ठेवून द्यायचं. ओके. मग त्याला छान त्या खजुरीचा वास पण त्याच्यामध्ये येतो, त्यानंतर त्याची नॅचरल शुगर पण त्याच्यात येते आणि ते छान गोड पाणी तयार होतं. बाकी काही टाकू नका, म्हणजे त्याच्यात अजून 8-10 कंटेंट्स आहेत, पण मी म्हणेल तुम्ही तेही टाकू नका. साधं खजूरचं पाणी तुम्ही छोटंसं तयार करा आणि ते पाणी थोडं 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 मुलांना 2-2, 3-3 घोट आपण दिलं तरी सुद्धा त्यांची पूर्ण तहान भागते आणि उन्हाळ्याचा त्यांना काही त्रास होत नाही. खरं. पण आता तुम्ही जे महिलांना पण म्हणजे फक्त मुलांसाठी नाही तर ते आपल्या महिलाही उपयोगात, महिलाही उपयोगात आणू शकतात. पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवत असेल की आपण कुठे चालायला गेलो, फिरायला गेलो, थकून भागून आलो तर पूर्वी गुळ शेंगदाणे पटकन दिले जात होते, किंवा गुळाचा खडा तर हा पाण्यासोबत दिलाच जात होता, किंवा अगदी स्त्रियांची ओटी भरण्यासाठी सुद्धा खोबरं आणि गुळ वापरला जात होता. तर त्याच्या पाठीमागे शास्त्र आपलं दडलेलं आहे. हळूहळू आता रिटर्न गिफ्टच्या नादामध्ये कोणी ते ओटी भरण्याचा प्रकार सुद्धा आजकाल करत नाही, पण त्याच्या मागे एक शास्त्र होतं. त्या स्त्रियांमध्ये कॅल्शियमची झीज जास्त होत असते, लोहाची झीज जास्त होत असते, दरवेळी मासिक पाळीच्या काळात रक्तस्राव त्यांचा जास्त प्रमाणात होत असतो. तर गूळ हे उत्तम HB वाढवणारं, हिमोग्लोबिन वाढवणारं, रक्त वाढवणारं साधन आहे आणि अतिशय कमी खर्चात, अगदी अतिशय कमी खर्चात, सगळ्यांना परवडणारं. आणि त्याचबरोबर
त्याच्याबरोबर तो ओटीमध्ये दिला जाणारा खोबऱ्याचा तुकडा. तर एक छोटंसं खोबऱ्याचा तुकडा जर एका महिलेने रोज खाल्ला तर तिचे कधीही केस गळणार नाहीत, कधीही पाठीची मला असं दुखणी वाटतं की तिला आपल्या होणार नाही. सगळ्या गृहिणी आणि सखी खुश झाले असतील की घरच्या घरी अतिशय सोपा आणि साधा हो, म्हणजे उपाय. तुम्ही जिकडे खोबरं जास्त खातात, केरळ भाग किंवा हे बघा ना, हो. त्या स्त्रियांचे काय लांब सडक छान सुंदर केस केस असतात. असतात. किंवा आपल्याकडची आजी आज ताठ मानेने चालू आहे आणि आपल्याकडे काही जाहिरातींमध्ये ती बाळ उचलताना कंबर दुखते असं इथपर्यंत होत चाललंय. चाललेलं मग याच्या पाठीमागचं शास्त्र आपण जाणून तर घेतलं हळूहळू पाहिजे. ते समजून घेतलं तर आपण कुठल्याही ऋतूमध्ये एक छान छान अगदी आपण सशक्त आपलं आरोग्य सशक्त आयुष्य राहू शकतो. तर मगाशी आपण बोलत होतो की ऋतूनुसार फळं सुद्धा वेगवेगळी घेतली पाहिजेत. उद्या महाशिवरात्री आहे, त्यानिमित्तानेही आपण काय वेगळा आहार किंवा काय वेगळी फळं त्याविषयी तुम्ही सांगत होता. आम्हाला तुमच्याकडे एक स्पेशल गोष्टही आहे. नक्की. आता उद्या महाशिवरात्र आहे, शिवशंकराचा उद्याचा दिवस आहे. तुम्ही जर एकूणच आपल्याकडची त्यांची सण आणि त्याच्याबरोबर ती येणारी फळं किंवा झाडं यांचा विचार केला तर शंकराला साधारण बेलाची पानं वाहिली जातात. त्याच्यानंतर त्याचा अजून आवडतं एक प्रिय फळ म्हणजे कवठ. ओके, ते कवठ खास मी तुम्हाला दाखवायला आणलेलं आहे. तर हे ते कवठ आहे. तर कवठाचा गर काढायचा, म्हणजे कवठ फोडायचं, फोडल्यानंतर त्याच्यामध्ये काही गर निघेल, तो गर काढायचा. आमची आजी आम्हाला लहानपणी तो गर आणि गूळ असं मिक्स करून तो प्रसाद म्हणून शिवरात्रीच्या दिवशी पण दिला जात होता. तो कंपल्सरी खाल्ला जायचा, जेणेकरून काय व्हायचं की उष्णता आपल्या शरीरातली कमी होत होती. तर उष्णता कमी करण्यासाठी कवठाचा गर आणि गूळ हे एकत्र करून आपण खाऊ शकतो. त्याचबरोबर कवठाचा गर थोडंसं त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर घालून, पाणी घालून त्याचीही सरबत बनवून आपण घरामध्ये ठेवू शकतो. ती फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता बनवून, आणि मग जेव्हा घ्यायचं तेव्हा ते साध्या पाण्यामध्ये तयार करायचं आणि मग प्यायचं. ते वरून बर्फ टाकायचं नाही. हीच गोष्ट बेलफळ सुद्धा वापरून तुम्ही करू शकता आणि त्याच्यामध्ये बेलाचं फळ तुम्हाला मिळेल. मग त्या बेलाच्या फळाचा गर काढून त्याचाही सरबत आपण घेऊ शकतो. निसर्गाने त्या ऋतूमध्ये ती फळं निर्माण केलेली असतात आणि भारतीय एवढे नशीबवान आहेत की भारतामध्ये जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या पद्धतीने निसर्ग प्रदेशानुसार राहणीमानानुसार सगळं वेगवेगळं येतं. डोळे उघडून ते सगळं घेतलं पाहिजे. सर, आपण बोलूया. एक फोन आहे, आधी तो घेऊया. लता आपल्याशी बोलतायत कोल्हापूरवरून. नमस्कार. नमस्कार लताशी, बोला. हा, नमस्कार मॅडम. मी कोल्हापूरवरून बोलते. मला डॉक्टरांना विचारायचं आहे की माझं वजन ना कमी, तुमचा प्रश्न सलग विचारा. माझं वजन कमी करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील? तुमचं वय काय आहे लताजी? तुमचं वय काय आहे? ठीक आहे, आपल्याला त्यांचा प्रश्न धन्यवाद. लक्षात आलेला आहे की म्हणजे साधारण वजन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे. नेमका आपला विषय आहे उन्हाळा आलाय, आरोग्य सांभाळा. ऊन म्हटलं की पाणी हे पर्यायाने आलंच, आणि पाणी म्हटलं की वजन आलं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की पाणी म्हटलं की वजन प्रश्न पडलाच आहे. येस, नक्की. 1 ग्रॅम मीठ 60 ग्रॅम पाण्याला धरून ठेवतो. हा साधा केमिस्ट्रीचा नियम आहे की 1 मिठाचा खडा हा साधारण 60 ग्रॅम पाण्याला धरून ठेवतो. मग काही स्त्रिया वजन कमी करण्यासाठी नुसतं पाण्यावरती राहतात आणि त्यांना असं वाटतं की आता माझं वजन छान कमी होईल. उपवास जास्तीत जास्त धरतात. म्हणजे एका आठवड्यात त्यांची महाशिवरात्री येते, चतुर्थी येते, परत एकादशी पण येते, प्लस बुधवार असतो, मंगळवार असतो, गुरुवार असतो. म्हणजे 7 दिवस आणि 8 उपवास असं आम्ही गमतीने आमच्या आईसाठी पण म्हणायचो. म्हणजे त्या एवढ्या उपवास धरायच्या. तर उपवास करून कधी वजन कमी होत नाही. आणि उपवासामध्ये आपण पाणी सुद्धा जास्त पितो. मग पाणी जेवढं आपण घेतलं जाणार तेवढं ते पाणी शरीरामध्ये साठून राहणार. आणि कित्येक जणांची वजनं ही पाण्याने वाढलेली असतात. अक्षरशः तुम्ही त्यांना बघितलं तर ते फुगलेले असतात नुसते. म्हणजे खरं वजन त्यांचं नसतंच, पाण्याचंच वजन असतं. म्हणजे यांच्या शरीरातलं पाणी जरी आपण कमी केलं ना तरी 2-3 किलो हे पटकन एका दिवसात कमी होतं. पण मग हरीशी कसं ओळखायचं आपण, म्हणजे पाण्याचं प्रमाण माझ्या शरीराला कितपत पाहिजे हे कसं, म्हणजे त्याच्यासाठी काही मापदंड आहेत का? हो, सोपे मापदंड आहेत खरं तर याच्यासाठी. तर सगळ्यात पहिला म्हणजे आपण ना सगळ्यांनी आपण मोठे झालो आणि चूक केली असं मला वाटतं. आपण लहान व्हायला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींनी पण सांगितलं की लहान व्हा, धाकुले व्हा, ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मार. तर लहान होणं म्हणजे काय, तर लहान बाळांसारखं जगलं पाहिजे. म्हणजे भूक लागली की जेवण केलं पाहिजे, तहान लागली की पाणी पिलं पाहिजे. आजकाल आपण असं घोटाळ्याच्या काट्यावरती जेवतो. भूक लागली की नाही लागली हे पाहत नाही, तहान लागली की नाही लागली हे पाहत नाही. वेळ झाली म्हणून जेवण करायचं. आज 2 लिटर पाणी संपलंच पाहिजे म्हणून टेबलवरचं पाणी आपण घेतो आणि पितो.
एवढंच काय, एखाद्या साध्या हॉटेलमध्ये आपण जातो आणि वेटरने दिलंय म्हणून पाणी पितो, आपल्याला गरज आहे का याचा विचार. तिकडून किडनी आतून बोंबा मारत असेल की काय बिंडोक मालक आहे माझा की त्याला साधं किती पाणी प्यावं ते कळत नाही. कारण आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव जिवंत आहे, प्रत्येक इंद्रिय जिवंत आहे, आणि त्याला वाटत असेल ना किडनीवरती अनवॉन्टेड लोड नाही का आला. आपण जर 2 लिटर एक्स्ट्रा पाणी पिलं तर किडनीवरती 2 लिटरचा लोड काय झालेला आहे, एक्स्ट्रा आलेला आहे. आणि मग ती खालून ओरडतच असणार की माझ्या मालकाला साधं किती पाणी प्यावं हेही कळत नाही. तर साधारण लहान मुलां, आता तुम्ही जो प्रश्न आहे ओळखायचं कसं, तर त्याच्यासाठी फार साधं सोपं गणित आहे. म्हणजे लहान मुलं बघा, त्यांनी कधीही मूत्रप्रवर्तन केलं तर अगदी दूर मूत्रप्रवर्तन त्यांचं होत असतं आणि साम पांढरा शुभ्र स्वच्छ रंग त्याला आलेला असतो. तर हा प्रत्येकाच व्यक्तीला अनालिसिसचा सर्वात सोपा आयुर्वेदाने दिलेला भाग आहे. म्हणजे आपल्या मूत्राचा वर्ण हा प्राकृत छान स्वच्छ असला पाहिजे, पाण्यासारखा असला पाहिजे, आणि त्याची ही आहे गती आहे ती पण व्यवस्थित असली पाहिजे. एवढं पाणी आपल्या शरीराला गरजेचं आहे. उगीच दरवेळी पाणी पिऊन 2-2 तासाने मूत्रप्रवृत्तीला जाणं हे काही योग्य नाहीये. रात्री झोपेतून 2-3 वेळा जर उठावं लागत असेल पाणी पिल्यामुळे तर हे चुकीचं आहे. पाण्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे. ओके, म्हणजे अतिशय साध्या सोप्या, म्हणजे ह्या पद्धतीने आपण स्वतःच अनालिसिस करू शकतो. आपल्या शरीराला आवश्यक तेवढं पाणी. आयुर्वेदात गंमतच तशी आहे. आयुर्वेद कसं आहे की वात पित्त कफ हे 3 दोष महत्वाचे आहेत, मग 7 धातू, मग 3 मग त्याच्यावरती ते रचलेलं आहे. आता समजा तुमच्याकडे आईस्क्रीमचा डब्बा दिलेला असेल तर त्याच्यात कॅलरीज आहेत, प्रोटीन आहेत, फॅट आहे, कार्बोहायड्रेट आहे, पण प्रत्येक व्यक्ती ते कॅलरीज प्रोटीन फॅट खाऊन नाही जगू शकत. पण आईस्क्रीममुळे कफ वाढतो हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही लगेच आज मी कफवर्धक नाही खाल्लं पाहिजे जर मला सर्दी असेल तर. पाणीपुरी खाल्ल्यानंतर पित्त वाढतं, भेळ खाल्ल्यानंतर, हरभरे खाल्ल्यानंतर वात वाढतो. तर हे साधे सोपे सिद्धांत आहेत. साधे म्हणजे तुम्ही खरंच खूप छान अशा आमच्यापर्यंत ही माहिती येते की जसं म्हणजे अगदी हेच सिद्धांत ना घड्याळाच्या काट्यामध्ये सुद्धा दडलेले आहेत. आपण जसं म्हणतो की जाड माणूस आला की कफाचा आहे, साधारण मध्यम आकाराचा आला की पित्ताचा आहे, आणि अगदीच हटकुळा असेल तर तो वाताचा आहे. तर तीच गोष्ट तुम्ही घड्याळाच्या काट्यामध्ये बघा, सेकंद काटा हा वाताचा असतो, तो गोल 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 नुसता फास्ट फिरत असतो. मिनिट काटा हा पित्ताचा असतो की तो त्याच्या गतीने मध्यम बांध्याचा असतो, आणि तास काटा हा कफाचा असतो, जाडजूड असतो आणि हळूहळू हळूहळू त्याच्या गतीने फिरत असतो. पण आता जे तुम्ही आम्हाला सांगितलं की खरंच की जसं आईस्क्रीम खाल्लं की कफ प्रवृत्ती किंवा ज्या ज्या आहाराच्या गोष्टी सांगितल्या, आता आपण इथून पुढची चर्चा अशीच चालू ठेवणार आहे. कोणता आहार योग्य आहे आणि तो कसा घेतला पाहिजे याविषयी बघूया. एक फोन आलेला आधी सर, आधी आपण तो एक फोन घेऊया आणि मग आपली एक टिपही प्रेक्षकांना जाईल. आपल्याशी बोलतात शीतल बोजाडे बोलतात आपल्याशी औरंगाबादवरून. नमस्कार. नमस्कार शीतलजी, तुमचा प्रश्न विचारा सलग. माझा प्रश्न असा आहे मॅडम की, हॅलो, हा विचारा. माझी 2 महिन्यापूर्वी डिलिव्हरी झाली आहे, तर बाळाची आणि माझी 2 महिन्यापूर्वी डिलिव्हरी झाली आहे, तर बाळाची आणि माझी काळजी कशी घ्यायची उन्हाळ्यामध्ये? चांगला प्रश्न आहे त्यांचा की 2 महिन्यापूर्वीच डिलिव्हरी झाली आणि आता उन्हाळ्यामध्ये ते बाळ बाळंतीण असं आपल्याकडे दोन्हीसाठी एकत्र शब्द वापरला जातो. आणि उन्हाळ्यामध्ये या बाळ बाळंतीणीने फारच व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, कारण शेकशेगडी फार करता येत नाही, धूप फार देता येत नाही, कारण ऊन ऑलरेडी जास्त असतं. पण तरी सुद्धा जेवढं सोसवेल किंवा त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात ते घेतलं गेलं पाहिजे, कारण पुढे म्हणजे कंबरदुखीचा पाठदुखीचा त्रास येऊ नये याच्यासाठी फार गरजेचं असतं. कारण मासिक पाळी सुद्धा 6-7 महिन्यानंतर व्यवस्थित सुरू झाली पाहिजे, ही एक फार महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असते. तर त्याच्यासाठी यांनी म्हणजे भाताची पेज आणि मुगाचं खडण हा सर्वोत्तम आता त्यांच्यासाठी गोष्ट असेल. म्हणजे त्यांनी भाताची पेज आणि मुगाचं खडण हे रोज प्यायला सुरुवात केली पाहिजे सकाळी. त्याच्यामुळे स्तन्यवर्धन पण होईल, बालकाला सुद्धा दूध जास्त प्रमाणात मिळेल, आणि तुम्हाला लिक्विड शरीरामध्ये जास्त आल्यामुळे या सगळ्या गोष्टी शरीरातल्या वाढायला सुरुवात होतील. तुम्हाला कुठे थकवा जाणवणार नाही, पुढे जाऊन पाठदुखी कंबरदुखी अशा गोष्टी होणार नाहीत. अगदी बाजारातून विकत आणायचं म्हटलं तर तुम्हाला शतावरी कल्प मिळू शकतो. असे वेगवेगळे आयुर्वेदातल्या काही चूर्ण आहेत की जी तुम्हाला बला आहे या गोष्टींसाठी म्हणजे मदत करतील. तर मला असं वाटतं की अगदी घरच्या घरी तुम्ही पहिल्यांदा भाताची पेज आणि मुगाचं कढण सुरू करा, तुम्हाला फार चांगला फायदा दोघांसाठी ते खूप उत्तम आहे. आणि आईने खायचंय ते, बाळाला नाही द्यायचंय आता. आणि 6 महिन्यानंतर मग बाळाला हळूहळू नाचणीची खीर, भाताची पेज, मुगाचं कढण
किंवा वेगवेगळी सत्व, गव्हाच्या चिकाची छोटी सत्व करून त्याची पेस्ट करून ती थोडी थोडीशी आपण खायला देऊ शकतो. रव्याची खीर थोडी थोडी त्याच्या अन्नामध्ये आपण वाढवू शकतो. सर आता एक छोटीशी टिप होते की हे तुम्ही आता जे सांगितलं भाताची पेज आणि मुगाचं कढण हे आपल्या ज्येष्ठांसाठी सुद्धा आपण सुचवू शकतो का, की त्यांनाही चांगलं आहे का? नक्की नक्की, ज्येष्ठांसाठी सुद्धा हे फार चांगली गोष्ट आहे. आणि मी काही वेळापूर्वी पण सुचवलं होतं की खर्जुरादी मंथ म्हणजे खजुरीचा, गुळाचा असा मंथ करणं, भाताची पेज करणं हे ज्येष्ठ लोक सुद्धा घेऊ शकतात. त्यांच्यासाठी पण हे फार चांगलं आणि फायदेशीर आहे. सर आता खरं तर हा विषय इतका सुंदर आहे, पण ह्या उन्हाळ्यामध्ये काय होतं की नाकाचा घोळणा फुटणं किंवा ताप येणं अशाही बऱ्याच तक्रारी सुरू होतात. त्याच्यावर काय उपाय आहेत? बरोबर. बेसिकली होतं काय की सूर्याची प्रखर उष्णता आपल्या शरीरामध्ये जात असते आणि त्या प्रखर उष्णतेमुळे शरीरामध्ये सतत उष्णता साठवून ठेवली जाते आणि अंगामध्ये बारीक ताप असल्यासारखं वाटतं, छोटीशी कणकण जाणवते. कितीही रक्ताच्या तपासण्या केल्या तरी त्याच्यात तो ताप येत नाही, पण लोकांना असं वाटतं की मला बारीक ताप आहे, कणकण आहे. अंगमर्द असा एक छान सुंदर शब्द आयुर्वेदामध्ये दिलेला आहे. एवढंच काय, तुम्हाला आठवत असेल पूर्वीच्या काळी आपले शेतकरी रानामध्ये उन्हाळ्याची कामं ही सगळी करायला जायचे आणि मग ते नांगरट हे ते सगळं झाल्यानंतर एवढ्या तापत्या उन्हामध्ये ते सगळे काम करायचे, तरी त्यांना काही त्रास होत नाही. आणि आपल्याला मात्र थोडंसं आपण 2 दिवस उन्हामध्ये फिरून आलो तरी नाकातून रक्त यायला कधी कधी काही जणांचं सुरुवात होतो. त्याला घोळांना फुटणं असंही म्हणतात, नासागत रक्तस्राव असंही आयुर्वेदामध्ये त्याला म्हणतात, ते जाणवतं किंवा अंगाची लाही होते. तर मग शेतकरी काय खातो हे बघितलं पाहिजे. तिथे आपल्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे खरं तर शेतकरी कांदा भाकरी खातो. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असावी. आपल्या पूर्ण ग्रंथांमध्ये पण याच गोष्टी दिलेल्या आहेत. कांदाच तुम्ही मुळात उन्हाळ्यामध्ये कसा येतो ते बघा. कांद्याच्या भोवती कित्येक पापुद्रे असतात, कित्येक लेअर असतात. एवढ्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही उन्हामध्ये कांदे वाळवायला टाका, 10 दिवसांनी तुम्ही कांदा काढला तरी 2 चमचे रस तरी त्याच्यातून नक्की निघणार. म्हणजे एवढ्या उन्हामध्ये राहून सुद्धा ज्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याचं सामर्थ्य आहे, क्षमता आहे. आणि कांदा एवढा थंड असतो, एवढा शीत असतो की त्याच्यामुळे आपोआप शरीरातली उष्णता मेंटेन होते. म्हणून एवढ्या उन्हात काम करणारा शेतकरी ज्यावेळी तो 2 कांदे आणि 1 भाकरी खातो. काही वेळेला असंही कसं मी बऱ्याचदा आपल्या ऐकण्यामध्ये येतं की उष्णता वाढवण्यासाठी कांदा खाल्ला जातो, म्हणजे ते कांदा हा ऍक्च्युअली अनुष्ण कॅटेगरीत जातो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये खाल्ला तर शरीरातली उष्णता वाढते आणि उन्हाळ्यामध्ये खाल्ला तर शरीरातली उष्णता कमी होते. आयुर्वेदाचीच ही गंमत आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो की आयुर्वेदिक गोष्टींचे साईड इफेक्ट नसतात वगैरे, तर ते फक्त आपण हे लक्ष ठेवलं पाहिजे की त्या ऋतूनुसार ती गोष्ट कशी आली पाहिजे. म्हणजे तीळ तेल आहे, जाड व्यक्तीने अंगाला लावलं तर तो हटकुळा होतो आणि हटकुळ्या व्यक्तीने लावलं तर तो जाड होतो. तर ही आयुर्वेदाची खासियत आहे. आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट नाही आहेत, कारण आयुर्वेदिक औषधच मुळात जिवंत आहेत. त्यांना स्वतःचा मेंदू आहे, स्वतःची बुद्धी आहे. जसं आपल्याकडे आता वेगवेगळे जगदीश बोस, चंद्र बोसांपासून वेगवेगळ्यांनी रिसर्च करून सांगितलं की वनस्पती या सजीव आहेत आणि या सजीव वनस्पती आपण खात असतो. त्यामुळे त्या आत जाऊन ठरवत असतात की या शरीरातली उष्णता मला वाढवायची का कमी करायची. अगदी खरं. आपला एक पुढचा फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार भारतजी, बोला. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये अतिउष्ण हवामानामध्ये आपण जेव्हा सकाळी ऑफिसमध्ये निघताना आपल्याला थंड पाण्याचा आवश्यकता असते आणि थंड पदार्थ घेण्याची आवश्यकता असते. आपण घरी आल्यावर पण आपण फ्रीजमध्ये भाज्या इतर पदार्थ ते खातो, तर त्याच्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकत नाही का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की उन्हाळ्यामध्ये साधारणतः आपण मांसाहार करावा का करू नये किंवा त्याचे कोणते पदार्थ टाळावेत याविषयी आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद. धन्यवाद भारतजी, अगदी खरं. सर, त्यांचा जो दुसरा प्रश्न आहे तो आधी आपण घेऊया आणि बाकीचा प्रश्न पुढचा प्रश्न ते येईलच की उन्हाळ्यात मांसाहार करावा का, आणि दुसरी गोष्ट की आहाराविषयी बोलतोय तर आहार कोणता करावा हे सुद्धा अगदी आम्हाला थोडक्यात सांगा. कारण मगाशी जसं तुम्ही सांगत होते की आईस्क्रीम खाल्ल्यावर कफ होतं किंवा हरभऱ्यांमुळे वात वाढतो, तर एक कन्फ्युजन होतं की नक्की काय आहार करावा. त्यामुळे म्हणून आयुर्वेदातल्या छोट्या गोष्टी आपण शिकवून घेतल्या, समजून घेतल्या तर आपल्या कित्येक प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये दडलेली आहेत. आता उदाहरणार्थ सरांनी विचारलं की उन्हाळ्यामध्ये मांसाहार करावा की न करावा. तर समजा कफज प्रकृतीचा व्यक्ती असेल, अग्नी पण समजा त्याचा चांगला असेल, तर त्याने मांसाहार केला तर त्याला फार विशेष त्रास होणार नाहीये. पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने जर मांसाहार केला तर त्याला पटकन ब्लिडिंग पाईल्स म्हणजे
त्याला मूळव्याधीचा त्रास झालेला तुम्हाला जाणवेल, शरीरातली उष्णता वाढलेली जाणवेल. तर या सगळ्या गोष्टींना कनेक्टेड आहेत, म्हणजे त्या व्यक्ती सापेक्ष आहेत. प्रत्येक व्यक्ती, त्याची प्रकृती आणि त्यांनी काय खावं. पण साधारण नियम असा आहे की उन्हाळ्यामध्ये मांसाहार एकतर करूच नये आणि केला तर तो अत्यल्प प्रमाणात करावा. आपल्याकडे ना भारतीयांमध्ये मांसामुळे त्रास होत नाही, त्या मांसावरती जो मसाला टाकलेला असतो ना त्याच्यामुळे त्रास होतो. फॉरेन कंट्रीजमध्ये हेच मांसाचे छोटे छोटे तुकडे केले जातात आणि ते फक्त कोरडा म्हणजे शिजवलेलं मांस फक्त बॉईल करून ते खातात, किंवा अगदी फक्त पायपर त्याच्यावरती सॉल्ट आणि काळे मिरं थोडंसं टाकलेलं असतं तेवढंच खातात. आपल्याकडे मांसामुळे त्रास होत नाही, त्या मांसाला चमचमीत मसाले जे सगळे वापरले जातात त्याच्यामुळे जास्त त्रास होतो, ते अल्प प्रमाणात वापरले जातात. आणि जो दुसरा होता की थोडक्यात तरी आम्हाला सांगा की म्हणजे मुंबईकर जे बाहेर जाताना त्यांचा प्रश्न होता की काय केलं पाहिजे, तर तुम्ही जे एक पाण्याची बाटली सोबत ठेवाल 1 लिटर 2 लिटरची, त्या पाण्याच्या बाटलीमध्ये षडंगोदक म्हणजे मुस्ता, बरफटक, उशीर, चंदन, नागर अशा सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या टाकून, म्हणजे षडंगोदक म्हणून तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदाच्या दुकानात पण हे मिळू शकतं आणि हे खास उन्हाळ्यासाठीच आपल्या शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी आलेल्या गोष्टी आहेत. जसं तुम्हाला मी वाळा दाखवला होता, साधं वाळ्याचं पाणी सुद्धा त्या बॉटलमध्ये आपण टाकून ठेवू शकतो आणि त्याच बॉटलमधलं पाणी दिवसभर थोडं 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 प्यायचं, म्हणजे आपल्याला कुठेही एखादी शीत पेय विकत घेण्याची गरज पडणार नाही किंवा तहान भागत नाही असं कधी आपल्याला होणार नाही. आपल्या स्वतःचं पाणी जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करावा. उकळून कोमट केलेलं पाणी शक्यतो असावं, म्हणजे वॉटरमुळे जे कंटामिनेटेड डिसीज सगळे आजकाल होत चाललेले आहेत कमी होते. कारण बर्फ जो आपण घेतो ना तो म्हणजे आता ते बर्फाचे प्रकार सांगायला. सर अजून एक आहे की उन्हातून जेव्हा आपण येतो या उन्हाळ्यामध्ये तेव्हा बाहेरून आल्यावर आपलं डोकं दुखतं किंवा डोकं जड होतं, त्यावर काय उपाय करता येईल? हा, तर फार महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही मॅडम. आजकाल लोक काय करतात की बाहेरून येतात किंवा जिमवरून येतात, जिमवरती भरपूर रनिंग करतात, एक्सरसाइज करतात, एसी लावलेला असतो, त्याच्यात सायकलिंग करतात, अंगाला दरदरून घाम फुटतो आणि शेजारी थंड पेयाच्या बाटल्या ठेवलेल्या असतात, त्या गटागटा ते पिऊन टाकतात. हीच गोष्ट आजकाल लोकांमध्ये होते की ते बाहेरून पळत येतात, धावत पळत उन्हातून येतात, फ्रीज उघडतात, फ्रीज मधून थंड पाण्याची बाटली काढतात आणि एका दमामध्ये ती बाटली पूर्णपणे ते संपवतात. तर तुम्हाला पूर्वीच्या काळी माहिती असेल कंदील किंवा बल्ब असायचे, कंदिलाची काच असायची आणि ती काच गरम झाल्यानंतर त्याच्यावरती 4 पाण्याचे थेंब टाका तुम्ही, लगेच फुटते कंदिलाची काच, किती क्षणात फुटते ती. तसं पूर्ण आपण पळून आल्यानंतर आपल्या पूर्ण शरीरातल्या रक्तवाहिन्या ह्या अशा सळसळू लागलेल्या असतात, त्याच्यातली उष्णता वाढलेली असते आणि त्याच्यावरती एकदम थंड पाणी आपण ओतलं ना ती रक्तवाहिनी टचकन फुटते आणि मग कोणाला पॅरालिसिसचा अटॅक येणं, कोणाला हृदरोगाचा अटॅक येणं, कोणाच्या नाकातून टचकन पाणी बाहेर येणं, असे सगळे आजार पाठीमागे लागतात. तरी फार महत्वाची गोष्ट आहे की स्ट्रेस जेवढा आपण वाढत जातो, जेवढं आपण पळणार फिरणार, जेवढं रक्त सळसळणार तेवढं पित्त वाढणार आणि ते वाढलेलं पित्त हळूहळू कमी झालं पाहिजे. ते एकदम कमी केलं की मग ते काहीतरी तोडफोड करणार आहे. अगदी खरं. आणि या उन्हाळ्यामध्ये काय होतं की बऱ्याच लोकांना अंगावर पुरळ येण्याची पण एक समस्या असते, बारीक पुरळ येतात, ही उष्णता त्यांना सहन होत नाही. मग त्याच्यासाठी काही आपल्याकडे घरगुती उपाय आहेत का? हो, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही समस्या आहे. अगदी अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना आजकाल जी छोटी छोटी पुरळं उन्हाळ्याच्या काळामध्ये पूर्ण अंगावरती येतात, त्याच्यावरती आपण शंखजिरक नावाची एक पावडर आयुर्वेदा वनस्पतीचीच आहे, म्हणजे वनस्पती आणि जे काही खनिज द्रव्य आपल्याकडचे आहेत त्याने ती तयार केलेली असते. अशीच चंदनाची पावडर आहे, ती आपण चंदनाची पावडर या ठिकाणी वापरू शकतो. तर आपल्याला निसर्गामध्ये आयुर्वेदामध्ये अशा भरपूर गोष्टी दडलेल्या आहेत की ज्या सकाळी उठल्यानंतर अशा लोकांनी काय केलं पाहिजे की उशीर, चंदन आणि नागरमोथा म्हणजे मुस्ता याची एक थोडीशी पावडर उठणं आपण करतो की नाही दिवाळीच्या वेळी, मग तसंच उठण्याची पावडर घरात ठेवली पाहिजे आणि साबण न वापरता या उठण्याच्या पावडरने अंग घासून आंघोळ केली गेली पाहिजे. त्याच्यामुळे हे पुरळ येण्याचं प्रमाण फार पटकन आणि कमी होतं. आणि रात्री झोपताना सुद्धा म्हणजे तिथं शक्य झालं तर चंदनाचा लेप लावणं किंवा राळ जी मिळते त्या राळेचा साधा मलम असा करता येतो, म्हणजे मी खास तुम्हाला दाखवायला आणलेला आहे. अशा पद्धतीचा एक राळेचा मलम असतो किंवा शतधौत घृत म्हणून पण तुम्हाला मिळतं आजकाल, त्या गोष्टी सुद्धा तुम्ही पूर्ण अंगाला लावू शकता. त्या लावल्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता पूर्ण कमी होते. तर अशा पद्धतीचा राळेचा मलम वापरणं, चंदनासारख्या गोष्टी वापरणं, या गोष्टी वापरून आपण हे पुरळ पूर्णपणे टाळू शकतो आणि कमी करू शकतो. अगदी खरं. मग आता उन्हाळ्यामध्ये जसं की पाण्याचं प्रमाण ठरलंय, आहाराचं ठरलंय, मग तेल आणि तूप किंवा जसं तुम्ही सांगता आयुर्वेदामध्ये की तूप 1 चमचा आपण रोज घेऊ शकतो, पण तेलाचं आणि तुपाचं काही प्रमाण ठरलंय का की किती घ्यावं आणि कमी करावं असं काही?
छान. खरं तर कसं आहे की आपल्या शरीरामध्ये सप्तधातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर मेद जो आहे ना, तो मेद हा तुपाचा पूर्ण कंट्रोल करत असतो. म्हणजे तूप आणि तेल, म्हणजे जास्त झालं तर ते मेदामध्ये साठून राहणार आहे, कमी झालं तर ते मेदामधूनच शरीर आपलं वापरणार आहे. म्हणजे आपल्या बॉडीतली सगळ्यात महत्वाची बँक कुठली म्हणाल तुम्ही तर ती मेद आहे. मेद हा असा मधोमध चालतो, त्याच्या डाव्या बाजूला 3 रस, रक्त, मांस आणि उजव्या बाजूला 3 अस्थि, मज्जा, शुक्र असे धातू बसलेले आहेत. आणि रिअल ब्युटी इज हिडन इन मेदा असं म्हणायला हरकत नाही. खरं सौंदर्य हे त्या मेदामध्ये दडलेलं असतं. त्यामुळे तूप आणि तेल जास्त प्रमाणात झालं तरी सौंदर्य बिघडणार आहे आणि कमी प्रमाणात झालं तरी सौंदर्य बिघडणार आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी वाग्भटाचार्यांनी ग्रंथामध्ये हे सांगितलेलं, स्पिक्स तणोदर लंबडम असा श्लोक आहे. म्हणजे आपल्याला आत्ताचा 36, 24, 36 हा फिगरचा आकडा पटकन ब्युटी फिगर साठी घेतला जातो, पण हा फिगरचा आकडा आमच्या वाग्भटाचार्यांनी आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी सांगितलाय की ही मेद गेला की ब्युटी गेली. म्हणून तूप आणि तेलाचं प्रमाण हे शरीराला योग्य प्रमाणातच पाहिजे. तुम्ही फोडणी द्यायला किती तूप टाकता सांगा बरं? फोडणी बसेल एवढंच. मग तसंच आपल्या जाठराग्नीला वर्धन करणं एवढं, आपण यज्ञकुंडात किती तूप टाकतो त्या अग्नीला वाढवणं एवढं, तर तेवढं तूप तिथं अपेक्षित आहे. अगदी खरं सर. आता थोडंसं ज्या आपल्या सख्या आहेत, ज्या गृहिणी, त्यांच्याविषयी आपल्याला थोडं घ्यायचं आहे, पण तत्पूर्वी उद्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय काय असेल ते आधी आपण एकदा बघून घेऊया. उद्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय आहे महाशिवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम निरामय शिवशक्ती, निरामय शिवभक्ती. आणि सहभागी होत आहेत स्वानंद बेदरकर, संत साहित्य अभ्यासक नाशिक, आणि सोमनाथ जोशी, संत साहित्य अभ्यासक मुंबई. तुम्ही तुमचे प्रश्न उद्या ईमेलद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सर, तुम्ही बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत, बरेच लेख लिहिलेले आहेत, आणि छोटा छोटा आजीबाईचा बटवा, त्यातून बरीच माहिती आम्हाला मिळू शकते. तुमच्या पुस्तकांविषयी आम्हाला जरा थोडक्यात सांगा. नक्की. हे मागच्या वर्षी माझं लोकसत्तामध्ये जे चतुरंग पुरवणीमध्ये आयुर्वेदाच्या स्मृतीतून ही जी गोष्ट होती ती फारच गाजली आणि त्याचं स्तंभलेखन मी करत होतो. तर आयुर्वेदाच्या स्मृतीतून हे छान छोटंसं पुस्तक आहे. या पूर्ण 1 वर्षाच्या लेखांचं संकलन याच्यामध्ये, आणि घरगुती औषधांचा आजीबाईचा बटवा याच्यामध्ये पूर्ण घेतलेला आहे. तर याही गोष्टी आपण घरच्या घरी वापरू शकतो, करू शकतो. खरं तर आपल्या भारतीय शास्त्रामध्ये आणि एकूणच याच्यामध्ये भरपूर काही खजाना दडलेला आहे, हे आपल्याला माहित नाही, तो शोधला पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्ही महिलांसाठी एक केशायुर्वेद म्हणून एक आपली स्पेशालिटी आहे मॅडम. इंडियाज फर्स्ट आयुर्वेदिक हेअर टेस्टिंग लॅब आहे. एवढंच नाही, पण स्त्रियांमध्ये आजकाल केस गळण्याच्या तक्रारी आणि समस्या फार वाढलेल्या आहेत. मी म्हटलं तसं साधं एक खोबऱ्याचा तुकडा आणि गुळाचा तुकडा रोज स्त्रियांनी सेवन केला तरी सुद्धा त्यांचे 80 ते 90% केस गळण्याचे प्रॉब्लेम्स हे निघून जातील. केशायुर्वेद या पुस्तकात त्याच्या छोट्या छोट्या टिप्स पण दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जे आता उन्हाळ्याच्या मध्ये महिलांसाठी पाळीच्या काळातही खूप त्रास होतो, किंवा किती विश्रांती घेतली पाहिजे हा सुद्धा, कारण सतत आजची स्त्री कार्यरत असते, तर त्याच्यासाठी काय आपल्या पाळीच्या काळात विश्रांती ही कंपल्सरी घेतलीच गेली पाहिजे. म्हणजे माझ्या जर हातात आज इलेक्शन आहे, निवडणूक आहे, आणि मी जर एखादा असा मुख्यमंत्री वगैरे असतो ना, तर मी कंपल्सरी एक नोटीस काढली असते की पाळीच्या काळात स्त्रियांना कंपल्सरी विश्रांती ही मिळालीच पाहिजे. कारण पूर्वीच्या काळी ही फार चांगली गोष्ट होती. तुम्ही छोटासा विचार करा मॅडम, एका स्त्रीचं 5 दिवस अंगावरून साधारण रक्तस्राव होत असतो. एका महिन्यात 5 दिवस तिला विश्रांती मिळाली तर एका वर्षात 12×5 = 60 दिवस, म्हणजे 2 महिने तिला विश्रांती मिळू शकते. आणि अप्रॉक्सिमेटली 30 वर्ष अंगावरून मासिक पाळी जाते असा विचार केला तर कमीत कमी पूर्ण तिच्या स्पॅनमध्ये 5 वर्षे ती स्त्री एका ठिकाणी बसून असू शकते. म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्याला 8 दिवस सलग काम झाला तरी 1 डे ब्रेक असावा असं वाटतं, हो की नाही? मग त्या स्त्री देहातून जर एवढा रक्तस्राव होतोय तर तिला महिन्याला 5 दिवस ही विश्रांती मिळालीच पाहिजे. म्हणजे आजकाल वेगवेगळी प्रसाधनं वापरून गड चढणं, किल्ले चढणं, वेगवेगळी कार्य करणं हे तुमच्या व्यवसायाशी निगडीत जरी असलं तरी त्याचं प्रमाण मात्र आपण त्या 5 दिवसात ठरवलं पाहिजे, आणि कमी प्रमाणात आपण हे केलं पाहिजे, विश्रांती घेतलीच पाहिजे. अगदी खरं. तर आजचा जो आपला कार्यक्रम आहे, आपल्याकडे विषय खूप छान आहे आणि वेळेची थोडी कमतरता आहे, पण आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला तुमच्या 2 माध्यमांद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचं पहिलं माध्यम आहे फेसबुक, www.facebook/sakhisayadri.dd. ईमेलद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. सर, आजचा विषय इतका छान आहे, तुम्ही इतकी छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवताय, पण वेळेच्या कमतरतेमुळे निरोगी राहण्याचे 12 सोपे उपाय काय आहेत ते आम्हाला आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना कळू देत. काय सांगाल? वा. पूर्वी
असं म्हटलं जायचं की 12 गावचं पाणी एखादा पिलेलं आहे, बरोबर की नाही? तर ते 12 गावचं पाणी सुद्धा आपल्याला आपली पचनशक्ती वाढवतं. म्हणून फक्त एकच फक्त पॅकबंद बाटलीतलं पाणी न पिता आपण हळूहळू आपली पचनशक्ती वाढवली पाहिजे. त्याच्यात पहिल्यांदा मग पाणी पिण्याचंच सांगेल की अगदी सकाळी उठल्या उठल्या भरभरून पाणी पिऊ नये. आपलं शरीर म्हणजे काही पोट साफ करण्याचं यंत्र नाहीये की वरून पाणी टाकलं की पटकन खालून सगळं साफ होईल. त्यामुळे आपल्याला शरीराला पोट साफ करण्यासाठी पाण्याची पण सवय लावू नका. काही लोकांना तंबाखू सिगरेटची सवय असते, त्याच्याशिवाय पोट साफ होत नाही. काही लोकांचं पेपर वाचल्याशिवाय पोट साफ होत नाही. काही लोकांचं पाणी पिल्याशिवाय पोट साफ होत नाही. तर ह्या सगळ्याच गोष्टी चुकीच्या आहेत. 2 वेळा निसर्ग नियमाप्रमाणे संवेदना नॅचरल भूक लागण्याची येणं आणि 1 वेळा शौचविधीला जाणं हा प्राकृत नियम आहे. तो पाळायला सुरुवात करा. भूक लागल्याशिवाय खाऊ नका. तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नका. मलप्रवर्तनाला जाऊ की न जाऊ असं वाटलं तर नक्की जा. कधीही कोणत्याही कामानिमित्त तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये कामामध्ये अडकला असलात आणि तुम्हाला मूत्रसंवेदना आली तर तुम्ही ती वेगांचं धारण करू नका. आयुर्वेद शास्त्रानुसार वेगांचं धारण केल्यामुळे आजार वाढतात. तर तुम्ही वेगविधारण न करता जा. रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जड अन्न खाऊ नका. उदाहरणार्थ मांसाहार करणं, दुधाचे जड पदार्थ, पनीर सारखे पदार्थ खाणं हे सूर्यास्तानंतर आपण खाणं हे टाळलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण या सगळ्या गोष्टी करत असताना आपण एक प्राणी आहोत हे विसरलं नाही पाहिजे. म्हणजे या पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्य प्राणी हा जास्त हुशार झाल्यामुळे अनवॉन्टेड आजार आपल्या मागे लागलेले आहेत. तर माणसाने प्राण्यासारखं वागलं तरी आयुष्य फार सुंदर झालं. अगदी खरं. जसं तर सरांनी सांगितलं की आपण एक प्राणी आहोत हे विसरू नका आणि स्वतः आपण कसे आहोत हे आपल्याला ओळखा. आयुष्य खरंच खूप छान होईल. सर, तुम्ही इथे आलात आणि ती छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.